आरसीएफ लिमिटेड ट्रॉम्बे येथील थेट नोंदणीकृत माथाडी कामगाराचा दीर्घ प्रतीक्षित वेतन करार आज यशस्वीरित्या संपन्न झाला। या करारामुळे माथाडी कामगारांच्या वेतनात तसेच त्यांच्या सोयी सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे। आरसीएफ व्यवस्थापनेच्या वतीने या करारावर कार्यकारी संचालक ट्रॉम्बे श्री विक्रम जावळे आणि कार्यकारी संचालक मानव संसाधन श्री शरद सोनवणे यांनी स्वाक्षऱ्या केल्या। यावेळी आरसीएफचे इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते। माथाडी कामगारांच्या बाजूने दोन प्रमुख संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटनेतर्फे माननीय आमदार श्री शशिकांत शिंदे यांनी तर ट्रान्सपोर्ट आणि डॉक वर्कर्स युनियन तर्फे सरचिटणीस श्री केरसी पारेख यांनी करारावर स्वाक्षरी केली। हा करार 1 जानेवारी 2023 पासून लागू राहील आणि पुढील 6 वर्षे म्हणजेच 31 डिसेंबर 2028 पर्यंत प्रभावी असेल। या करारानुसार माथाडी कामगारांना 14% भरघोस वेतनवाढ मिळणार असून त्यासोबतच विविध कल्याणकारी सुविधा आणि कामाच्या अटींमध्ये सकारात्मक बदल करण्यात आले आहेत। सदर करारापूर्वी सुमारे 2 वर्षे दोन्ही पक्षांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा आणि वाटाघाटींच्या अनेक बैठकांचे आयोजन करण्यात आले होते। शेवटी परस्पर सहमतीने सर्वांचा समाधानकारक तोडग्याला मुहूर्त मिळाला। करार प्रसंगी आरसीएफचे अधिकारी व कर्मचारी, दोन्ही कामगार संघटनाचे पदाधिकारी तसेच रेल्वे लेबर बोर्डाचे निरीक्षक आणि कार्मिक अधिकारी विशेषतः उपस्थित होते। या वेतन करारामुळे माथाडी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून आरसीएफ प्रशासन आणि कामगार संघटनांनी परस्पर सहकार्य व संवादातून औद्योगिक सलोखा जपण्याचा आदर्श निर्माण केला आहे। आज चेंबूर आरसीएफ मधील माथाडी कामगारांचा एक ऐतिहासिक करार या ठिकाणी संपन्न होत आहे। या कराराच्या निमित्ताने आमच्या संघटना, कोतवाल साहेबांची संघटना असेल, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन असेल, या दोन्ही संघटनेच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आरसीएफच्या मॅनेजमेंटच्या उपस्थितीमध्ये हा करार होतो आहे। विशेषतः आरसीएफच्या मॅनेजमेंटचे सोनवणे साहेब, जावळे साहेब, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। मी आहे, पारेख साहेब आहेत कोतवाल युनियनचे आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत। खरं म्हणलं 493 कामगार या ठिकाणी काम करत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून या असलेल्या आरसीएफमध्ये आम्ही माथाडी कामगारांचं काम करत असताना अनेक करार केलेले आहेत, चांगले करार झालेले आहेत। मागच्या वेळेपेक्षा यावेळेला करार आम्ही 14% केलेला आहे। साधारणतः 493 कामगारांना ही वाढ मिळणार आहे। या वाढीच्या निमित्ताने साधारणतः 14,000च्या पर्यंतची वाढ प्रत्येक कामगाराला भेटणार आहे आणि 6 वर्षाचा हा करार आहे। 2023 पासून हा कराराची अंमलबजावणी होईल। थकबाकी सकट या कामगारांना संपूर्ण त्याचे फायदे मिळणार आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये टिकायचं म्हटल्यानंतर त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी ज्या आरसीएफने मनापासून केंद्रीय कंपनी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंपन्या हल्ली बंद पडतात, पण आरसीएफ फक्त चालू राहिलेली आहे। कामगारांचं आणि मॅनेजमेंटचं योग्य अशा प्रकारच्या योगदानातून हे काम चालू झालेलं आहे। मला वाटतं की या ट्रॉम्बेच्या असलेल्या युनिटमध्ये हा करार ऐतिहासिक आहे आणि त्या कराराबद्दल सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो। मी ग्वाही देतो की मुंबईच्या असलेल्या या परिसरामधल्या या कंपनीचं नावलौकिक उत्पादना सर्वसामान्य शेतकऱ्यांना अपेक्षित असलेलं उत्पन्न जे आहे, युरिया, सुफला वगैरे, हे प्रोडक्शन चांगल्या प्रकारचं याहीपेक्षा जास्त उत्पादन करण्याचा आमचा निर्णय 100% राहील आणि चांगलं उत्पादन काढून देऊन ही कंपनी चांगली पूर्वत नेण्याचा प्रयत्न करेल। मध्यंतरीच्या काळामध्ये काही लोकांनी खोटी आश्वासनं देण्याचा प्रयत्न केला आहे। दोन्ही संघटना बहुमताचे असताना 80% 90% लोक आमच्याकडे असताना काही लोक खोटी आश्वासन द्यायला लागले, इतके टक्के वाढ देतो, इतकं टक्का काम करून देतो। काही लोकांनी आरसीएफच्या मॅनेजमेंटवर तक्रारी करायला सुरुवात केली, सरकारचा आधार घेण्याचा प्रयत्न केला। मला वाटतं की कामगारांना मी विनंती करेल की या सर्व असलेल्या याच्यामध्ये आपली एकसंगता तोडू नका, कारण दृष्ट लागली मोडायला फार वेळ लागत नाही। काही लोकांना स्वतःचा स्वार्थ असतो। मला वाटतं की या अशा पुष्कळ आश्वासन दिलं पण प्रत्यक्षात ते अंमलबजावणी होणार आहे का हा प्रश्न असतो। त्यामुळे काही लोकांनी सांगितलं हा करार करू नका, तर काय त्यांच्या सांगण्यावरून काही करार होणार नाही असं होत नाही, म्हणून करार झालेला आहे। भविष्य काळामध्ये आरसीएफला कुठे अडचण येणार नाही याची जबाबदारी आमची असेल। काही प्लांटमध्ये सध्या उत्पादन कमी आहे,
दरवेळेला कधी सुपला चालतो, कधी सुजला चालतो. आता ABC सर्वात जास्त आम्हाला प्रोडक्शन देत होतं. आज APC मार्केटमध्ये जे स्पर्धा आलेली आहे, परदेशातून येणाऱ्या ABCच्या मालाला त्या ठिकाणी स्पर्धा आल्यामुळे ते उत्पादन आणि खर्च यात मेळ घालणं फार अवघड झालेलं आहे. तरीसुद्धा त्या कामगारांनी त्याग केला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे पगारसुद्धा कमी करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेतलेली आहे. ABCचा असेल, सुपलाचा असेल, बाकीच्या लोकांनी काम करत असताना दरामध्ये तफावत असेल ते पण साठी एक कमिटी केलेली आहे. ही कमिटी 1 महिन्याच्या आतमध्ये याच्या संदर्भातला अहवाल तयार करेल आणि ते बसून मग त्यातूनसुद्धा मार्ग काढून देण्याचा प्रयत्न 100% होईल. ही खात्री तुमच्या माध्यमातून आरशेपच्या असलेल्या सर्व कामगारांना देतो. त्यामुळे भूलथापा, खोट्या आश्वासनाला ज्यांना अनुभव नाही, माथाडीचा अनुभव नाही, संघटनेचा अनुभव नाही, कधीतरी नेता झालेल्याचा भाव असतो, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आणि फसवू नका अशी माझी विनंती आहे. आणि चांगला करार झाला. मला वाटतं आत्ताच्या या सगळ्या राज्याच्या कामगार करारामध्ये आत्ता सध्या करार होणं फार अवघड असतं, पण इतका मोठा करार हा आरशेपच्या माध्यमातून चेंबूर ठिकाणी होतो आहे. याचं श्रेय कामगारांच्या संघटना, कामगार आणि मॅनेजमेंटला जातं. धन्यवाद. नाही, कंपन्यांचं आता काय झालं आहे, एक आरशेपचं चांगलं आहे की शेतकऱ्यांना आरशेपच्या असलेल्या प्रोडक्शनवर विश्वास आहे. आपण बघतो आता सध्या भेसळ सगळीकडेच होते. आता खतामध्ये सुद्धा आरशेपच्यासारखे उत्पादन आलेला ब्रँड असलेली सरकारची कंपनी असल्यामुळे तिथं भेसळ होत नाही. काही ठिकाणी भेसळ, बोगस बियाणं देण्याचा, बोगस खतं देण्याचा प्रकार वाढलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर सुद्धा बंदी घालण्यासाठी आम्ही आवाज उठवलेला आहे आणि मला वाटतं इतर कंपन्या आरशेपची स्पर्धा करतील असं मला वाटत नाही. आणि मला या वाढीमुळे एक फायदा होईल की कामगारांना चांगल्या प्रकारचं पगार वाढ होणार आहे. 10 ते 15 हजारापर्यंत वाढ मिळते, लेवी धरून 15 हजारापर्यंत जाईल. आणि मला वाटतं की इतर कंपन्यापेक्षा ही कंपनी पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करू. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.